नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर उजव्या व डाव्या व्हेंट्रिकल्समध्ये स्वाभाविकता जो पडदा असतो म्हणजेच जो व्हेंट्रिक्युलर सेप्टम असतो, त्या व्हेंट्रिक्युलर सेप्टमला जर छिद्र पडलेले असेल तर त्याला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. आणखीन तुम्हाला सविस्तर माहिती होण्यासाठी या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, जो की व्हेंट्रिक्युलर सेप्टमच्या मध्ये जे छिद्र पडलेले आहे त्याला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. तसेच याची इंग्लिशमधून डेफिनेशन पाहूया. इट इज अन कंजेनाइटल डिफेक्ट in which hole present in the valve of the lower chambers of heart that is called ventricular septal defect. Next, तर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट हा आजार होण्याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. सर्वप्रथम कॉज आहे कंजेनाइटल, तसेच जेनेटिक हे एक कारण असू शकतं. तसेच जर काही अदर कंजेनाइटल हार्ट डिसीज असतील यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. याचसोबत प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदरला जर रुबेलाचे इन्फेक्शन झालेलं असेल तरीसुद्धा VST झालेले बाळ जन्माला येऊ शकते. याचसोबत मदरला डायबिटीज असल्यावर किंवा मदर जास्त लठ्ठ असल्यावर किंवा जर प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदर खूप जास्त अल्कोहोलचं सेवन करत असल्यावर सुद्धा हा आजार होतो. याचसोबत प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदर जर स्मोकिंग करत असेल किंवा टोबॅकोचं सेवन करत असेल यामुळे सुद्धा होऊ शकतो. याचसोबत काही ब्लड ग्रुपमधील फॅक्टर्स असू शकतात ज्यामुळे हा आजार होतो. तसेच सेम रिलिजनमध्ये लग्न केल्यावर सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट या आजाराची काय काय चिन्हे आणि लक्षणे असतात ते पाहूया. व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असलेल्या बाळाची ब्रीदिंग ही खूप जास्त फास्ट असते. तसेच हृदयाचा साऊंड ऐकल्यावर मरमर अशा प्रकारचा साऊंड ऐकू येतो. तसेच बाळाचे वजन लॉस होते. याचसोबत प्रेग्नेन्सीच्या दरम्यान ब्रीदिंग शॉर्ट होते. तसेच ब्रीथलेसनेस ड्युरिंग क्राईंग, म्हणजेच जेव्हा बाळ रडतो तेव्हा बाळाच्या शरीरामध्ये श्वास नसल्यासारखं आपल्याला दिसून येतं. याचसोबत बाळाची इर्रेग्युलर हार्ट बीट्स असते. यासोबत बाळाला विकनेस असतो. तसेच व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असल्यामुळे हृदय व्यवस्थित काम करत नाही. हृदयाने व्यवस्थित काम केले नसल्यामुळे संपूर्ण बॉडीला ऑक्सिजन सप्लाय खूप कमी प्रमाणात होत असतो. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असलेल्या बाळाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम बाळाची हिस्ट्री कलेक्शन करावी, नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पाल्पेशन, ऑब्झर्वेशन, ऑस्कल्टेशन आणि पर्कशन हे करावे. तसेच ब्लड टेस्ट करावी. ब्लड टेस्टमध्ये कंप्लीट ब्लड काउंट करावे. यासोबत काही रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन्स करतात ज्यामध्ये CT स्कॅन, MRI, एक्स-रे आणि 2D इकोकार्डिओग्राफी इत्यादी तपासण्या केल्या जातात. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असलेल्या बाळाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. जर कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आढळून आलं तर अँटीबायोटिक्स देतात. अँटीबायोटिक्समध्ये ॲमॉक्झिसिलिन आणि ॲम्फिसिलिन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीडायोरेटिक्स देतात. अँटीडायोरेटिक्समध्ये लॅसिक्स हे मेडिकेशन्स देतात. याचसोबत ब्रॉन्कोडायलर्टर्स हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीहायपरटेन्सिव्हसाठी डेपाइन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीकॉग्युलंट्ससाठी ॲस्पिरिन, हिपॅरिन आणि वॉरफॅरिन हे मेडिकेशन्स देतात. नेक्स्ट, VSD असल्यावर सर्जिकल मॅनेजमेंट काय करावी, तर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये ओपन हार्ट सर्जरी करतात. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असल्यावर नर्सिंग मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे, रुग्णाची कंडिशन असेस करावे. याचसोबत व्यवस्थित बेड मेकिंग करून बेड प्रोव्हाइड करावा. तसेच रुग्णाला व्यवस्थित पोझिशन द्यावी. याचसोबत रुग्णासाठी ECG मॉनिटर करावी. तसेच रुग्णाच्या फॅमिलीमध्ये असा कुणाला अगोदर हृदयाचा विकार होता का याची हिस्ट्री पाहावी. तसेच
प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदर स्मोकिंग किंवा अल्कोहोल घेत होती का हे पाहावे. याचसोबत लॅब व्हॅल्यूज पाहाव्यात, स्पेशली सिरम कोलेस्ट्रॉल लेवल पाहावे. तसेच कोरोनरी आर्टरी डिसीज आहे का याचं असेसमेंट करावे आणि बाळाचे व्हायटल सायन्स व्यवस्थित राहतील याच्यासाठी मॉनिटर करावे. आणि खूप जास्त तेलकट आणि खूप जास्त फॅट असलेले पदार्थ अवॉइड करण्यास सूचना द्यावी. थँक्यू.